राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। वेळेस नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा, 50,000चा प्रोत्साहनपर लाभ त्यांना देण्याचा निर्णय झालेला आहे। आताच पाहिलेल्या न्यूजनुसार शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांचे कर्ज माफ आता केले जात आहे। परंतु शेतकरी बांधवांनो थांबा, दुसरीकडे तुम्हाला आता धक्काच बसणार आहे। कारण की बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पात्र आणि अपात्र अशा 2 याद्या सध्या जाहीर केलेल्या आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, 2 लाख रुपयांची कर्जमाफी होणार। बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेच्या अंतर्गत बघा तुमचे कर्जमाफी करण्यामध्ये येत आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफी संदर्भात आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। गेल्या कित्येक महिन्यापासून कित्येक वर्षापासून शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत होते। अखेर आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे। कारण की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी सध्या केली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो बघा, शेतकऱ्याच्या मनासारखं आताही झाले नाही। कारण की पात्र आणि अपात्र अशा याद्या सरकारने जाहीर केल्या आहे आणि अटीही खूप घातलेली आहे। त्यामुळे तुम्ही पात्र आहात का नाही हे नक्की जाणून घ्या। आणि शेतकरी बांधवांनो बघा, निवडणुकीच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्याचे बघा यांनी एक नारा केला होता, शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा। बघा, या नाऱ्याची पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही, फक्त या ठिकाणी पहिलं बोललंच जात होतं। बघा, सरकारने फक्त 2 लाख रुपयांचीच कर्जमाफी केली आहे आणि या नाऱ्यानुसार शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ व्हायला हवं होतं। परंतु तसं घडलं नाही, सरकार पलटलं आणि सरकारने 2 लाख रुपयांचीच कर्जमाफी केली, ते पण त्यामध्ये पात्र शेतकऱ्यालाच कर्ज माफ होणार असं सरकारने आता सांगितलं। बघा, आता या ठिकाणी तुम्ही पात्रतेमध्ये बसतात का पात्रतेमध्ये बसत नाही। सरकारने 2 वेगवेगळ्या याद्या आता जाहीर केल्या आहे आणि पात्र शेतकरी बांधवांचीच कर्ज माफ होणार राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झाला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कदाचित जर तुम्ही पात्र असाल तर तुमचे 2 लाख रुपयांचे कर्ज माफ होणार। डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ बघा यांच्या माध्यमातून निर्णय झाला। परंतु बघा, खूप मोठा पेच यामध्ये लढलेला आहे। कारण की अटी खूप घातलेली आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये शेतकरी अपात्र राहणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, कर्जमाफी फक्त नावापुरतीच झाली आहे, परंतु संपूर्ण कर्ज शेतकऱ्याचं माफ होणार नाही। सरकारचा नारा फेल गेला आहे, सरकारचा दिलेला शब्द फेल गेला आहे। पहा, परंतु थोडंसं काही म्हणजे की 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ झालं आहे। बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेच्या अंतर्गत तुमचे कर्ज माफ होणार। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार, त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्ही पात्र आहात की नाही आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। बघा, समितीच्या मार्फत आता सूचना आली आहे, राज्यातील 18 प्रमुख जिल्ह्यांचे कर्ज सर्वात पहिल्यांदा माफ करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल असे 36 जिल्हे आहे, तुम्हाला माहीत आहे। बघा, या 36 जिल्ह्यापैकी फक्त या हप्त्यासाठी सरकारने सांगितलं आहे अगदी 8 ते 12 दिवसांमध्ये याच 18 जिल्ह्याची कर्ज माफ करण्यामध्ये येणार असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे। या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही, त्यासोबत तुम्ही पात्र आहात की नाही हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी या प्रक्रियेला आता गती दिली आहे। बघा, आता पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कर्जमाफीचा मेसेज यायला देखील सुरुवात झाली आहे।
तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज आला का आणि या ठिकाणी तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात का नक्कीच जाणून घ्या शेतकरी बांधवांनो। बँकांकडून पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आता ठरत आहे। सरकारने सुरुवातीला 1.5 लाख रुपयांची कर्जमाफीची मर्यादा ठेवण्याचं ठरविलं होतं, मात्र सरकारने आता या ठिकाणी सरसकट शेतकऱ्याला 2 लाख रुपयाची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। बघा, सरसकट शब्द फक्त या ठिकाणी सरकारने लावला, परंतु अटी आणि नियमांमध्ये बसणाऱ्याच शेतकऱ्याला कर्ज माफ होणार। बघा, शेतकऱ्यांनी जो काय कर्जमाफीचा विचार केला होता तो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता सरकारने केला नाही पूर्ण। बघा, सरकारने तेपल्याच म्हणण्याने 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली आहे, ती पण या ठिकाणी पात्र शेतकऱ्याला, म्हणजे की बघा सर्व शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही। आता तुम्ही पात्रतेमध्ये बसताल का ते देखील जाणून घ्या व कोणते 18 जिल्हे आहे ज्या 18 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्ज माफ केले जाणार आता पाहून घ्या। तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे आता या प्रक्रियेमध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा येतोय तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर आणि 2 क्रमांकाचा जिल्हा आहे जालना। बघा, या जिल्ह्यातील कर्ज प्रकरणांची छाननी बघा आता प्राधान्याने सुरू करण्यामध्ये आली आहे। तिथल्या बँकांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश स्वतः समितीच्या मार्फतून आता देण्यामध्ये आले आहे। हो शेतकरी बांधवांनो, जी समिती निर्माण झाली त्या समितीने आता खूप अटी घातली आहे। शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनानंतर आता सरकार कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली असून बघा घोषणा झाली आम्हा सर्वांना माहीत आहे। बघा, राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे खाते नील करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते। बघा, त्याची आता पूर्तता सरकार करीत आहे, परंतु बघा सर्व कर्जमाफी सरकार करीत नाही, फक्त 2 लाख रुपयेच कर्ज माफ होत आहे। आता बघा, सरकारने ज्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा करायचा निर्णय घेतला त्यामध्ये बीड जिल्हा आहे, त्यानंतर धाराशिव जिल्हा आहे आणि त्यानंतर लातूर जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये पीक कर्जाचे प्रमाण सर्वात जास्त आढळल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे आता तयार ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अगदी 2 दिवसानंतरच फॉर्म सुटणार आहे आणि तुमच्याकडे कागदपत्र असायला हवी, नाहीतर तुम्ही वंचित देखील राहू शकता। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो, आणि कोणत्याही अफवांवर विश्वास नका ठेवू, निश्चित राहा, कारण की बघा आता कर्जमाफी तर झाली आहे परंतु फक्त 2 लाखच रुपये झाले आहे। भरपूर दिवसापासून अफवा सुटत होत्या की कर्जमाफी संपूर्ण होणार 8 लाख असो किंवा 10 लाख, परंतु नाही शेतकरी बांधवांनो, थांबा, फक्त 2 लाख रुपयांपर्यंतच मर्यादा ठेवलेली आहे, त्यापेक्षा वर शेतकऱ्याला कर्जमाफी होणार नाही। आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 5 महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवण्याचे अर्जंट आदेश दिले आहे। ज्या शेतकऱ्याकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना या योजनेमधून वंचित राहावं लागू शकते। आता बघा, आता जो जिल्हा या ठिकाणी पात्र मानल्यापेक्षा या ठिकाणी सर्वात अगोदर जेथे कर्जमाफी होणार तो म्हणजे की परभणी आणि हिंगोली। बघा, येथील शेतकऱ्याला लाभ मिळणार, परंतु शेतकरी बांधवांनो बघा तुमच्याकडे कागदपत्र असायला पाहिजे, त्यासोबत सरकारने सांगितलेल्या अटी शर्तीमध्ये तुम्ही बसायला हवे। बघा, समितीच्या तपासणी वेळी ही कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे। तुमच्या पात्रतेचा हा मुख्य पुरावा आता ठरणार असल्यामुळे कागदपत्राची जुळवाजुळव आतापासूनच तुम्हाला करून ठेवायला हवी। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने निवडलेल्या बँकांच्या यादीत सर्व राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकांचा समावेश आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, कर्ज कोणत्या बँकांचे माफ होणार हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये आला असेल। बघा, काही अट नाही, सर्व बँकांचे कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ केले जाणार, परंतु थांबा, सरकारने ज्या अटी घातल्या त्या अटी अत्यंत कडक आहे। बघा, आता सरकारने पुढील जिल्हा सांगितला आहे कर्जमाफीसाठी, तो म्हणजे की नांदेड आणि त्यानंतर अहमदनगर या जिल्ह्यातील
शेतकरी बांधवांना कर्जमाफी देण्यामध्ये येणार, सरकारने स्पष्टपणे सांगितलं. याशिवाय बघा, आता या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी खाजगी बँकांमधून कर्ज उचलले, ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांनी सोसायट्या बँकांमधून कर्ज उचलले, अशा शेतकऱ्यांची कर्ज माफ केली जाणार. परंतु पात्र कोण आणि अपात्र कोण हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर लक्ष देऊन ऐका शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि या ठिकाणी फक्त थकीत कर्जच माफ होणार. बघा, तुम्ही जर मागच्या वर्षी निम्म जरी कर्ज भरलं असेल, म्हणजे की तुम्ही 2 लाख रुपये कदाचित आपण उदाहरणार्थ काढले असतील आणि 1 लाख रुपये भरले आणि 1 लाख रुपये राहिले, तर बघा या शेतकऱ्याचं सर्व कर्ज माफ होणार नाही. या शेतकऱ्याला फक्त प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी 50,000 रुपये लाभ मिळणार. पहा, म्हणजे की या ठिकाणी शेतकऱ्याला सर्व कर्ज माफ होणार नाही. सरकारच्या अटीच तेवढ्या घालण्यामध्ये आल्या आहे. बघा, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत होतं, मागच्याही वर्षी ते भरू शकले नाही, त्याच्या मागच्याही वर्षी ते भरू शकले नाही, अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यामध्ये येणार. बघा, हा ठोस निर्णय सध्या सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी निम्म जरी कर्ज भरलं 50%, तरी पण त्यांच्या हातामध्ये निराशा नाही लागावे यासाठी सरकार 50,000 रुपये प्रोत्साहन देत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबरच ऐकलं. 5 कागदपत्रांपैकी बघा, सरकारने तुम्हाला जे कागदपत्रे सांगितली ती महत्त्वाची आहे. बघा, आता 5 कागदपत्र आहे, त्यापैकी पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे की तुमचं आधार कार्ड होय. जर तुमचे आधार कार्ड जुने असेल तर बघा, त्यावर माहिती अपूर्ण असेल तर ते तातडीने अपडेट करून घ्या. बघा, सरकारने सांगितलं आहे, जर 15 वर्षापेक्षा तुमचं आधार कार्ड जुनं असेल तर त्याची माहिती अपडेट करून घ्या. आता पुढील जिल्हा बघा, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्याचं देखील कर्ज माफ केलं जाणार आहे, सरकारने सांगितलं आहे. बघा, भरपूर शेतकऱ्यांच्या आधार कार्डामध्ये त्रुट्या चुका आढळल्या, त्यामुळे सरकारने या ठिकाणी पहिली अट घातली, तुमचं आधार कार्ड सर्वात पहिल्यांदा बरोबर करून घ्या. आता बघा, ही दुरुस्ती तुमच्या कर्जमाफीसाठी भविष्यामध्ये आता महत्त्वाची ठरणार आहे शेतकरी बांधवांनो. बघा, आता या ठिकाणी दुसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे की फार्मर आय डी कार्ड. हो, फार्मर आय डी कार्डची अट अत्यंत कडक आहे. म्हणजेच की शेतकरी ओळखपत्र, ज्याला की आपण फार्मर आय डी म्हणतो. बघा, हे कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांनाच खरा शेतकरी मानून कर्जमाफी दिली जाईल. आणि बघा, पुढील जिल्हा येतोय तो म्हणजे की वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हे कार्ड काढले नाही, त्यांनी त्वरित बघा सेवा केंद्रामध्ये जाऊन संपर्क साधावा किंवा कोणत्याही कॉम्प्युटरच्या दुकानामधून, ऑनलाईन दुकानामधून, ई सेवा केंद्रामधून बघा त्यांनी या ठिकाणी त्यांचं फार्मर आय डी कार्ड काढून घ्यावं. आता बघा, 3ऱ्या क्रमांकावर ते ठेवण्यामध्ये आलं आहे, ते म्हणजे की रेशन कार्ड. बघा, त्यावरून तुमची आर्थिक स्थिती तपासली जाईल. 2.5 लाखांपेक्षाही कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यालाच कर्जमाफीचा लाभ मिळणार. हो शेतकरी बांधवांनो, सरकारने खूपच अटी घातली आहे, त्यामुळे कर्जमाफी होणं कठीण आहे. बघा, कर्जमाफी तर झाली, परंतु शेतकऱ्याला मिळणं थोडंसं कठीण वाटत आहे, कारण की अटी खूप घातल्या आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी हा व्हिडिओ आहे, कारण की तुम्हाला संपूर्ण अगदी डिटेलमध्ये माहिती सांगितली जाते. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचा एकही प्रश्न उरणार नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला, परंतु पात्र कोण अपात्र कोण हे तर सरकारने व्हिडिओमध्ये सांगितलंच नव्हतं. आता आपण संपूर्ण खुलासा करीत आहोत. नेमकं कर्ज माफ होणार तर कुणाचे होणार आणि कुणाचं होणार नाही, 50,000 रुपये कुणाचं होणार आणि 2 लाख रुपये कुणाचं होणार, सर्व काही आपण अगदी आता बघा उरलेल्या 2 मिनिटांमध्ये पाहून घेऊया शेतकरी बांधवांनो, आणि व्हिडिओ संपवून घेऊया, कारण व्हिडिओही खूप मोठा होत चाललेला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या निदर्शनास या ठिकाणी हा व्हिडिओ खूप छोटा आहे. हा व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर या ठिकाणी मेन माहिती शेतकऱ्याला समजणार नाही. कर्ज कुणाचे माफ होणार आणि कुणाचे नाही होणार. बघा, या कर्जमाफीच्या निर्णयासोबतच सरकारने आणखीन एक मोठा या ठिकाणी उघड केला आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज वेळेमध्ये आणि नियमितपणे भरले त्यांच्यासाठी सरकारने 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर केले. आता बघा शेतकरी बांधवांनो,
म्हणजे की जर तुम्ही कर्ज भरलं असेल, नील केलं असेल, तुम्हाला 50,000 रुपये अनुदान मिळणार. त्यानंतर बघा पुढील जिल्हा येतोय तो म्हणजे की यवतमाळ आणि वर्धा. बघा या जिल्ह्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी केली जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी शेतकऱ्याच्या हाती निराशा लागावी नाही. ज्यांनी की कर्ज भरले होते त्यांना 50,000 रुपयांचं अनुदान सरकार देत आहे. आता चौथा कागद अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की तुमचा डिजिटल सातबारा. बघा आता सरकारने सांगितलं चौथे कागदपत्र म्हणजे तुमचा डिजिटल सातबारा उतारा असून पाचवे कागदपत्र बघा उत्पन्नाचा दाखला. बघा 2 लाखांपुरतीच ही कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांसाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहन मिळवण्यासाठी तुमच्याकडे या दोन्ही कागदपत्रांची अचूकपणे झेरॉक्स असायला पाहिजे. ही कागदपत्रे तुमच्या आर्थिक मर्यादेची आणि शेती क्षेत्राची पुष्टी करण्यामध्ये सक्षम आहे. हो शेतकरी बांधवांनो, या कागदपत्राच्या माध्यमातून आता पडताळणी करण्यामध्ये येणार कोणाचं उत्पन्न किती आहे, कोणाला किती क्षेत्र आहे, त्यासोबत कोण श्रीमंत शेतकरी म्हणून मोडला जातो. बघा फक्त पात्र शेतकऱ्यांचेच कर्ज माफ होणार. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा केंद्र सरकारकडून 34,000 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला प्राप्त केला जात आहे. त्यातूनच ही मोठी कर्जमाफी राबवली जात आहे. बघा केंद्राच्या माध्यमातून हा निधी देण्यामध्ये आला आहे. शेतकरी बांधवांनो, राज्य सरकार स्वतःच्या खिशामधून खर्च करीत नाही, काही निधी केंद्राकडून देखील आला आहे. त्यामुळे ही कर्जमाफी आता पार पडत आहे. पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा तो म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामधील अर्जाची पडताळणी बँकांमार्फत आता योगाने सुरू करण्यामध्ये आली आहे. नागपूर आणि चंद्रपूरमध्ये देखील कर्जमाफी होणार. आता बघा मुंबई आणि पुणे, बघा हे जे काय शहर आहे हे सर्वात मागे कर्जमाफीसाठी ठेवण्यामध्ये आले आहे. त्यामुळे आता या जिल्ह्याची कर्जमाफी होणार नाही. सरकारने ज्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला त्याच जिल्ह्यामध्ये अगदी 12 दिवसांच्या आतमध्ये कर्जमाफी होणार. 2 दिवसांनी या ठिकाणी बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने पात्र शेतकरी बांधवांची कर्ज माफ केली जात आहे. आता अत्यंत महत्त्वाची माहिती आहे शेतकरी बांधवांनो, फक्त 1 मिनिट शेवटचा व्हिडिओ नक्की बघून जा. बघा बँकांनी कर्ज वसुलीसाठी फोन केल्यास तुम्ही गोंधळून आता जायचे काम नाही. बघा सरकारने या ठिकाणी कर्जमाफीचा शब्द दिला, या ठिकाणी योजना देखील जाहीर केली. बघा आता फक्त शेतकरी प्रतीक्षा करत आहे ती म्हणजे की योजनेचा GR निघण्याची. हो शेतकरी बांधवांनो, जेव्हा योजनेचा GR निघतो तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाते. परंतु शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने अर्धवटच माहिती सांगितली होती, या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आणि पात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार. परंतु कर्ज बघा सरकारने सांगितलंय जो शेतकऱ्यांसाठी सरकारने खर्च केला तो या ठिकाणी खूपच कमी आहे. बघा हे सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेलं नाही. कर्जमाफी फक्त 2 लाखांपुरतीच मर्यादित का ठेवली हा आपला प्रश्न आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, बघा पुढील जिल्हा येतोय तो म्हणजे की गडचिरोली आणि गोंदिया यासारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्याला सुद्धा या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार आता प्रयत्न करीत आहे. बघा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार. ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न मर्यादित आहे अशा शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार. ज्यांच्याकडे 5 कागदपत्र अचूकपणे म्हणजे की पूर्णपणे आहेत त्यांचे कर्ज माफ केलं जाणार, त्यांचे कर्ज नील होणार. सरकारच्या माध्यमातून सध्या ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा मुद्दा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे. बघा सरकारने स्थापन केलेली समिती सध्या प्रत्येक बँक खात्याचे रेकॉर्ड तपासित आहे. कोणतीही अंतिम तारीख न ठेवता ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा सरकारचा निर्णय आता झाला आहे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला माहीतच आहे विशेष तरतूद झाली आहे. निधी वितरणाची तयारी पूर्ण झाली आहे. आता पुढील जिल्हा बघा धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फक्त आपली KYC आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवणं गरजेचं आहे. बाकी सर्व प्रक्रिया सरकार स्वतःच पूर्ण करणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे आणि एकीकडे धक्कादायक अपडेट आहे असं
करायचं म्हणलं तरी आता काहीच हरकत पडणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा. सरकारने शेवटी ही योजना महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबासाठी बघा एक भक्कम आर्थिक आधार ठरणार आहे. बघा, सरकारने सांगितलं शेतकऱ्याला दिलासा देणारी ही योजना आहे, परंतु शेतकरी बांधवांनो सर्व कर्ज माफ झाली नाही. ही थोडीशी वाईट या ठिकाणी गोष्ट, वाईट बातमी म्हणावंच लागेल. कारण की बघा 2 लाख कर्ज खूप कमी आहे हो शेतकरी बांधवांनो. शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मंत्री लाखोनी आणि कोटींनी या ठिकाणी पैसा या ठिकाणी छापतात. बघा, म्हणजे की या ठिकाणी शेतकऱ्याची कमीत कमी 6 लाख रुपयांची तरी कर्जमाफी व्हायला हवी होती. सरकारने जो शब्द दिला होता की शेतकऱ्याचा 7/12 करूया कोरा, त्याची अंमलबजावणी पूर्णपणे झालेली नाही. बघा, सरकारचा तो व्हिडिओ आता या ठिकाणी यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती पडलेला आहे. सरकारचा शब्द पूर्ण झालेला नाही. 2 लाख रुपयांची ही कर्जमाफी, अनियमित कर्जदारांना मिळणारे 50,000 रुपयांचे बळीराजाला सक्षम करण्यासाठी उचललेले पाऊल. बघा, हे छोटंच वाटत आहे. आता बघा, सरकारने सांगितलंय पुढील जिल्हा पालघरसह प्रत्येक पात्र जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांचा 7/12 या ठिकाणी कोरा होणार असं सरकार म्हणतं. परंतु एकदा विचार करा, 2 लाखामध्ये शेतकऱ्याचा 7/12 कोरा कसं काय होणार? शेतकरी बांधवांनो बघा, ही सर्व माहिती होती. या ठिकाणी माग अर्धवटच माहिती मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली होती. तेही अगदी 2 शब्दामध्ये 2 लाख रुपये कर्जमाफी, पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी, अहिल्यादेवी पुण्यश्लोक कर्जमुक्त योजना. बघा, परंतु सर्व माहिती आता आपण सांगितली आहे. आणि शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असताल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला डिटेलमध्ये आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळतात. ही होती मोठी बातमी. धन्यवाद.